जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण IMP क्वेश्चन बघत आहोत चालू घडामोडीचे. ते म्हणजे जे परीक्षेला येतात ते प्रश्न आपण बघत आहोत. तर ते सुरू करू आपण. 5 प्रश्न आहेत, पण स्पष्टीकरणामुळे जास्त वेळ जातो. 5 प्रश्नाचेच 10 प्रश्न किंवा 7-8 प्रश्न तरी तयार होतात. कारण एका प्रश्नाचे आपण 3 ते 4 प्रश्न तयार करतो. तर ते आपण बघूया. पहिला प्रश्न, भारत टेक्स 2026 याची सुरुवात कोठे झाली? नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई का जयपूर? आपलं उत्तर आहे नवी दिल्ली. भारत टेक्स 2026 याची सुरुवात नवी दिल्ली इथे झाली होती. आपण याचं काही थोडस स्पष्टीकरण बघूया. भारत मंडपम आहे हे, थोडस स्पष्टीकरण आपण बघूया. जुलै 17 जुलै ते 17 जुलै 2026 या काळात हे भारत मंडपम आहे. मगाशी पण मी म्हणलं होतं 2000 पेक्षा जास्त आपण जो काही 2026 नवी दिल्लीतल्या भारत मंडपमचा प्रश्न बघितला, त्याच्यामध्ये 14 जुलै ते 17 जुलै 2026 या काळात भारत मंडपमचे 2000 पेक्षा जास्त कपड्याचं जे काही उत्पादनाचं जे प्रदर्शन होतं नवी दिल्लीमध्ये जे भरवलं होतं, त्याचा हा प्रश्न होता. तर ते बघू आपण. तर एक आणखीन म्हणजे भारताची कापडाची राजधानी, आणखीन एक प्रश्न त्यात तयार होतोय. भारताची राजधानी विचारलेली आहे. ती राजधानी आहे सुरतला. कुठे आहे? ती सुरतला आहे. तर हा आपला पहिला प्रश्न होता, ज्याचं स्पष्टीकरण मी दिले. ज्याच्यामध्ये कपड्याचं प्रदर्शन जे काय आहे 2000 पेक्षा जास्त ते कपडे नवी दिल्ली इथं दाखवण्यात आले होते किंवा प्रदर्शन करण्यात आलं 14 जुलै ते 17 जुलै 2026 या काळात करण्यात आलं होतं. आपला दुसरा प्रश्न, कोणत्या राज्याने नलम टीएन सुरू केले आहे? आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक का तामिळनाडू? आपलं उत्तर आहे तामिळनाडू. आता याचं स्पष्टीकरण बघू. जास्त जागा नाहीये. माझा बोर्ड काही इलेक्ट्रिकल किंवा असं ढकललं की जाणारा बोर्ड नाहीये. पण मी स्पष्टीकरण जसं बाकीचे शिक्षक देतात सेम टू सेम तसं स्पष्टीकरण मी पण देते. त्याच्यामुळे लक्षपूर्वक आहे का. हा प्रश्न जो आहे तो राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा आहे. जे काही कार्यक्रम किंवा हा काही कार्यक्रम फंक्शन जो होता तो प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालेला होता. प्रेसिडेन्सी कॉलेज, या कॉलेजचं एक नाव लक्षात ठेवा. तेवढंच विचारतील, बाकी काही नाही विचारणार. घोषणा एक विचारतील. तर तिसरा प्रश्न बघू. भारतातील पहिल्या शासकीय AI विद्यापीठाची घोषणा कोणी केली? भारतातील पहिल्या शासकीय AI विद्यापीठाची घोषणा कोणी केली? ते आहे कर्नाटकने याची घोषणा केली. याचं पण आपण स्पष्टीकरण बघू.
याचं स्पष्टीकरण मध्ये 14 जुलैला जे काही भारतातील पहिले शासकीय AI चे विद्यापीठ आहे, जे की कर्नाटक मध्ये आहे, तर त्याची घोषणा 14 जुलै 2026 ला झाली. महाराष्ट्रात जर बघितलं AI विद्यापीठ हे कर्जत मध्ये आहे. पहिले गुजरातला आहे. कुठे आहे? गुजरातला. तर AI जर विचारलं पेपरला तर महाराष्ट्राच्या बाबतीत, तर महाराष्ट्रातलं जे काही कर्जतचं AI जे विद्यापीठ आहे ते एक विचारतील. पहिले सहकार विद्यापीठ जे आहे गुजरात मधलं, हे असहकार नाहीये, सहकार विद्यापीठ आहे गुजरात मधलं, तर त्याचं एक विचारतील. आणि ह्याची जी तारीख आहे, जे प्रश्न काय होता आपला, भारतातील पहिल्या शासकीय AI जे विद्यापीठाची घोषणा आहे ती कोणी केली, हे एक विचारतील, जे की कर्नाटक आपलं उत्तर आहे. आणि एखाद्या वेळेस 14 जुलै 2026 ही तारीख विचारतील. बाकी तर काही नाही विचारणार याच्यामध्ये. हे गुजरात एक आणि हे कर्जत एक. तर आपला चौथा प्रश्न, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो कधी? चौथा प्रश्न, जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? 10 जुलै, 12 जुलै, 17 जुलै की 15 जुलै? त्याचं उत्तर आहे 15 जुलै. आपण थोडंसं स्पष्टीकरण बघू. स्पष्टीकरणामध्ये जुलैचे काही प्रश्न आहेत, म्हणजे जुलैवरती, डेट्स वरती जुलै महिन्यामधले विचारतात, ते बघूया आपण. राष्ट्रीय युवा दिवस जो आहे, युवा दिवस, तो 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या दिवशी केला जातो. जन्मदिवस जे काही आहे त्यावेळेस केला जातो. 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिवस. 4 जुलैचा एक आहे, 4 जुलै, तो अमेरिका स्वातंत्र्य दिवस आहे. दोनशे 250वा म्हणजे 250वा, त्याला आपण 250वा. आणि 2 जुलै हा सहकारी दिवस आहे, जो की साजरा केला जातो दरवेळेस. तर मी 12 जानेवारीचं ह्यात का दिलं, तर ह्यात आपल्याला जागतिक युवा कौशल्य दिन विचारले, जो 15 जुलैला होतो. आणि हा जो आहे, जो आपण राष्ट्रीय युवा दिवस आहे, जो 12 जानेवारीला साजरा करतो, तर हे फक्त त्याच्यामध्ये एक चेंजेस आहे. नाहीतर जुलै महिन्यामधले डॉक्टरचा एक आहे राष्ट्रीय दिवस, अमेरिका स्वातंत्र्य दिवस आहे, जो की 250वा म्हणजे 250वा आहे. पाचवा प्रश्न, नुकतेच NIDAR 2.0 याची सुरुवात कोणी केली? संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक आणि सूचना मंत्रालय. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना मंत्रालय. तर आपलं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक आणि सूचना मंत्रालय.
तर ह्याचं थोडं स्पष्टीकरण जर बघायला गेलं तर ह्याचे मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय, तर हे असं आपले प्रश्न होते जे संपलेले आहेत. थोडस अभ्यास करत जावा चांगलं असं, म्हणजे जेणेकरून आपल्या काय चुका होतात थोडेसे प्रश्न वेगळ्या पद्धतीचे घ्यायचे. जर वेळेसच ते छोटे छोटे प्रश्न घेऊन काय फायदाच नाहीये, उगा ते काहीतरी केल्यागत होतं. असे प्रश्न घ्या जे तुम्हाला कन्फ्यूज करून टाकतील किंवा तुम्हाला डेट्स वगैरे लक्षात राहत नाहीत, असे प्रश्न घ्या जेणेकरून तुमचं काम झालंच पाहिजे. दिवसातून 100 ते 150 प्रश्न तरी जे महत्वाचे IMP आहेत की तुम्हाला वाटते बाबा येतील पेपरला, तर ते फक्त नजरेखालून डोळ्याखालून एकदा घालवा, म्हणजे थोडंसं वाचा, थोडंसं त्याला आणखीन त्यात काही स्पष्टीकरण तुमच्या पद्धतीने तुम्हाला येते का. आता मोबाईल तर प्रत्येकाकडं असतो, तर तुम्ही थोडासा त्याचा उपयोग करा. दुरुपयोग करता तुम्ही, ते सदुपयोग फक्त करा. म्हणजे थोडक्यात काय करायचं, एखादा प्रश्न जर घेतला, आता हे जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलैला, तर याची घोषणा कधी केली, कधी झालं, काय झालं, असे कुणी केलं, ह्यावेळेस तिथं अधिकारी किंवा मंत्री कोण होते, हे असे प्रश्न तुम्ही बघत जा. एका प्रश्नाचे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पण एका प्रश्नाचे 10 प्रश्न किंवा साधारणतः 4 प्रश्न जरी तयार केले ना एका प्रश्नाचे, तरी सुद्धा तुम्हाला जास्त कुठं पळायची गरज नाही लागणार. हे ते त्याचे ह्याचे हे व्हिडिओ ते व्हिडिओ, ह्या संबंधीचे त्या संबंधीचे बघण्याची काहीच गरज नाहीये. तर एवढंच करा फक्त. माझे हे प्रश्न संपलेले आहेत. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.